नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे सचिन वाझेंचा विषय. म्हणजे अगदी अंबानींच्या घराच्या बाहेर स्फोटक ठेवण्यापासून ते अगदी मनसुख हिरेने त्यांच्या ते हत्या करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींच्या मध्यस्थानी नाव येतं ते म्हणजे सचिन वाझेंचं. आणि त्या वाझेंचा कुठं ना कुठं तरी कनेक्शन आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या जुळताना तुम्ही सगळं पाहिलं असेल. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे ही सगळी बोटं फिरताना आपल्याला दिसली. पण हे सचिन वाझे म्हणजे एक साधी गोष्ट आहे, अंबानींच्या घराच्या बाहेर म्हणजे त्यांना मारण्याचा कट होता की त्यांना दुसऱ्या अजून काय धमकवण्याचा किंवा घाबरवण्याचा कट होता. पण जे काही कृत्य झालंय ना, ते कृत्य अत्यंत धक्कादायक होतं. म्हणजे आपण अनेक दिवस त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील. मग तो कसा तपास झाला, मग ते अगदी ते पोलीस काय चालून बघत होते, सगळ्या गोष्टी उघड झाल्या. पण या विषय हा किती मी अनेक दिवसांपासून हा विषय माझ्या डोक्यामध्ये येत होता की बोललं पाहिजे आणि याचं सत्य काय ते आपल्याला समोर आलं पाहिजे. आणि मी म्हणून या सगळ्या गोष्टीची माहिती काढली, सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि नंतर मला जे समजलं ते अत्यंत धक्कादायक होतं. म्हणजे अगदी हे सचिन वाझेंनी अनिल देशमुख होते ना 100 कोटीचं ते क्लब बी वाल्यांकडनं ते काही खंडण्या घ्यायचे, ते त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यांना अगदी निलंबित देखील करण्यात आलं. या सगळ्या गोष्टीचे खुलासे स्वतः सचिन वाझे देखील अनेक पत्रांमधून करतायत की बाबा हा अनिल देशमुख इतके मला प्रेशर टाकतोय हप्ते घेण्यासाठी. अनेक पत्रांमधून त्यांच्या या सगळ्या पत्रांमधून त्या सगळ्या गोष्टी खुला झाले. ते आपल्याला सगळं पाहताना म्हणजे मला खरोखर म्हणजे इतका राग येत होता या गोष्टींचा की एक अधिकारी, एक मोठा मंत्री, या सगळ्यांमध्ये काय चाललंय. 100 कोटींचे व्यवहार कसे घ्यायचे, 100 कोटींच्या खंडण्या कशा मागायच्या, कसा पैसा कमवायचा. ही असली लोक जर आम्ही आमच्या लोकशाहीमध्ये, आम्ही आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये जर ठेवणार असू तर मग आपण कुठल्या मार्गाने चाललो नाही आपल्याला जरा समजलं पाहिजे. म्हणजे हेच मला असं वाटतंय सचिन वाझेंना ठेवण्यासाठी म्हणजे तत्कालीन जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव ठाकरेंची काही माणसं सचिन वाझेंना पुन्हा त्या पदावरती घेण्यासाठी भेटायला गेली होती. त्यांना सांगितलं घ्या. फडणवीसांनी सरळ सांगितलं बाबा हे जमणार नाही. म्हणजे इतकी पाठराखण, इतक्या सगळ्या गोष्टी करणारी उद्धव ठाकरे आणि त्यांची सगळी ही लोक सचिन वाझेंच्या त्या सगळ्या त्यांच्या पाठीमागे किंवा त्यांच्या पाठिंब्यासाठी का बरं उभे राहत होती. काय नक्की कनेक्शन काय होतं त्यांचं. म्हणजे काय असं सगळ्या गोष्टी त्यांना मिळत होत्या तिथून किंवा ते त्यांच्या मागं एवढं का सगळ्या गोष्टींसाठी लागले होते. ही गोष्ट थोडीशी अनुत्तरित आहे आपल्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंचं आणि सचिन वाझेचं तू कसं काय कनेक्शन लावतो बाबा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा फडणवीस आणि ही सगळी युतीमधली सगळी लोक होती, जेव्हा युती तुटली, उद्धव ठाकरे जेव्हा शरद पवार आणि या सगळ्या लोकांकडे आले तेव्हा त्यांनी थेट सचिन वाझेंना पुन्हा घेतलं नियुक्तीवरती. म्हणजे गुन्हे अन्वेषण शाखेचं ते प्रमुख झाले. तिथले प्रमुख झाल्यानंतर मग ते अर्णव गोस्वामीचं ते प्रकरण, त्याच्यानंतर सुशांत सिंग राजपूतचं जी महत्वाच्या केसेस होत्या त्या सगळ्या केसेस हा माणूस हाताळत होता. मग याच्या अनिल देशमुख तर नंतर म्हणाले की बाबा ते सचिन वाझेचा माझा काही संबंधच नाही, मला काय माहितच नाही. कधी जेव्हा उद्धव ठाकरे किंवा ही सगळी महाविकास आघाडीची लोक सगळी सत्तेत आली तेव्हा तुम्ही अशा एका माणसाला मागे घालताय जो माणूस या देशातला एक कणा असलेला महत्वाचा बिझनेसमॅन आहे. म्हणजे आज अंबानी सारखा माणूस जर, मला असं वाटतं त्या माणसाला जर उद्या काय झालं असतं, समजा आपण त्यांच्या मृत्यूचं आपण कारणच पकडू, आज त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे देशातले कित्येक मजूर, देशातले कित्येक काम करणारे मला असं वाटतंय नोकरदार रस्त्यावर आले असते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कसं असतं ना, आपण त्यांना फक्त वैयक्तिक एखाद्या उद्योजकाला मारत नाहीये, आपण त्याच्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंबांना उद्ध्वस्त करतोय. अशा लोकांना ही लोक, ज्या हायकोर्टाने त्यांना सस्पेंड केलं होतं त्या वाझेंना, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांची सत्ता आल्यानंतर तुम्ही गुन्हे अन्वेषण शाखेच्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना आणून ठेवता. पुन्हा सुशांत सिंग राजपूत सारखी प्रकरण, जी महत्वाची प्रकरण होती, हे सगळे प्रकरण पुन्हा तो माणूस हाताळतो काय. आणि हे सगळं जेव्हा सचिन वाझे आपल्या पत्रातून अनिल देशमुखांना जे म्हणत होते की हे माझ्यावरती खंडणी आणि या सगळ्या गोष्टीचा आरोप, मला धमक्या देत होते का मला आदेश देत होते, ते म्हणणारे अनिल देशमुख सत्तेत आल्यानंतर सरळ हात वर करतात, म्हणतात मला मी वाझे बीजेला ओळखत नाही. काय चाललं होतं त्या वेळेला नक्की राजकारणातलं. आणि ते बोलणं फार महत्वाचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. म्हणजे अंबानींच्या घराच्या खाली बॉम्ब लावण्यापासून तर त्या मनसुख हिरेंचा खून करण्यापर्यंत ज्या सगळे ज्यांचे काळे धंदे या वाझेंचे उघड झाले, त्यांना उद्धव ठाकरे काय म्हणतायत की वाझे काय लादे नाही का, तुम्ही काय सगळे त्यांनाच बोलत बसताय. संजय राऊत म्हणताय की असा कार्यनिष्ठ आणि असा शिस्तबद्ध अधिकारी तुम्हाला परत मिळणार आहे का. असा शिस्तबद्ध अधिकारी, जो अधिकारी एखाद्या देशातल्या सर्वोच्च उद्योजक आहे, त्या उद्योजकाच्या घराच्या बाहेर बॉम्ब लावतो, त्या मनसुख हिरेनांच्या हत्याचं काय, त्या सगळ्या गोष्टी असलेल्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगताय शिस्तबद्ध अधिकारी आहेत. कुठली लोकशाही काय होतं त्यावेळेला. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा या विषयाचा अभ्यास करत होतो ना, मला या सगळ्या गोष्टी अगदी तळपायाच्या मस्तकात जाण्यासारख्या होत्या. म्हणजे आम्ही काय करायला लावतोय अधिकाऱ्याला एखाद्या, की तो अधिकारी स्वतः करतोय की आमची कृपादृष्टी आहे म्हणून तो सगळा अधिकारी या सगळ्या गोष्टी करतोय. कृपादृष्टी असल्याशिवाय कुठलाच अधिकारी असली गोष्ट करणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट
गोष्ट आहे त्याच्यामुळं, कारण बॉम्ब ठेवणं आणि हे सगळ्या हत्या आणि त्या सगळ्या गोष्टी करणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि तुम्ही सत्तेत येता काय लगेच त्यांना उचलून घेता काय, याचा अर्थ स्पष्ट होतो की तुमचे आणि त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत. जसं मेलेल्या कोंबडीला विस्तवाचं भय नसतं ना, तसं या सगळ्यांचं झालं होतं. म्हणजे त्या वाजेंनी ठरवलं, जसं जसं यांचे धंदे बाहेर निघायला लागले, यांनी सरळ सरळ सांगितलं की आता घ्यायचं तिच्याला बुडायचं तर सगळ्यांना घेऊन बुडायचं. म्हणून त्या NIA लिहिलेल्या पत्रांमध्ये सगळे त्यांनी खुलासे केले. म्हणजे हे अगदी अनिल देशमुख त्यांना पुन्हा पदावरती घेण्यासाठी 2 कोटींची मागणी करत होते. 2 कोटी दे, मग मी तुला पुन्हा पदावर घेतो. हे बंगल्यावर बोलवून घ्यायचे त्याला आणि हप्ता वसुलीचे सगळे त्यांचे ते कारभार चालायचे. 100 कोटी म्हणजे तुम्हाला आकडा तरी आपल्या सामान्य माणसाला कळतो का? कुठून घ्यायचे? जे मुंबईमध्ये, जे शहरांमध्ये जे बार चालतात, जे सगळ्या गोष्टी चालतात, त्यांच्याकडून हप्ते घ्यायचे. त्याचा घ्या काय करा, पण या असल्या गोष्टी होत असताना तुम्ही जनतेला मूर्ख समजताय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही करताय. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचा गैरमार्गाने वापर करून तुम्ही जर असल्या गोष्टी काहीतरी करत असाल तर मग मात्र जनतेनं सावध व्हायला पाहिजे की नक्की काय चालू होतं त्यावेळेला. म्हणजे अत्यंत भयानक सगळी गोष्ट ती सगळी करून ठेवली होती यांनी. पण जसं जसं सगळं कळायला लागलं, जसं जसं बाहेर यायला लागलं, तसं तसं प्रत्येक जण आपापली बाजू सावरायला लागला. पण या सगळ्यांच्या मध्ये त्या सचिन वाझे, त्या वाझेंनी अगदी उद्धव साहेबांची चांगली पाठराखण आणि या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे अगदी कुठलाही शिंतोडा चिखलाचा त्यांच्या अंगावर उडू दिला नाही. अगदी बरोबर सगळं सेफ करून ठेवलं आणि हे इकडे सगळे बरोबर अडकवून राहिले आणि या सगळ्या गोष्टी केल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जनतेला कळत नाही अशातला भाग नाहीये. म्हणजे आपण सगळे मूर्ख जाऊत, आपल्याला काय कळतं यांचं राजकारण, असं जर या सगळ्या लोकांना वाटत होतं त्यावेळेला, तर ती त्यांची सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यांचा तो सगळ्यात महत्वाचा आणि मोठा गैरसमज होता. आज त्याच उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे ते संजय राऊत असतील, त्या सुषमा अंधारे असतील, आज त्या काय म्हणतायत, आज सरळ सरळ ते वाजेंना त्या फडणवीसांसोबत जोडतायत की फडणवीसांचाच काहीतरी कनेक्शन त्या वाजेंची होतं. मग या सगळ्या गोष्टी होत्या. मग जर फडणवीसांचं जर कनेक्शन होतं तर फडणवीसांनी तेव्हाच सत्तेत असताना वाजेंना पुन्हा घेतलं असतं त्या सगळ्या याच्यावरती. पण जेव्हा उद्धव ठाकरे आले सत्तेमध्ये तेव्हा बरोबर वाजेंना घेतलं. मग त्यांना काच घेतलं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित करतो आणि तो दर्शवतो की उद्धव साहेबांचं आणि वाझेंचं नक्कीच काही ना काहीतरी थोडंफार का होईना पण कनेक्शन होतं आणि आहे. कारण जर तुम्ही त्यांना घेतलंच नसतं, असा एखादा जर अधिकारी ज्याच्यावरती असे सगळे आरोप लागलेत आणि जो असा अधिकारी आहे त्याला तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या सेवेमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये घेता, याचा अर्थ काय काढायचा लोकांनी, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. म्हणजे आज जे काही हे संजय राऊत आणि हे सुषमा अंधारे, ती काय बोलते ना, ती सुषमा अंधारे यांच्या जी बोटं दाखवत आहेत, हे सगळं मला असं वाटतं त्या वाजेसाठी आणि अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी हे सगळं राजकारण कुठंतरी यांच्या अंगावर फेकायचं आणि आपण यातून लांब पळायचं, असले विचार करणारी सगळी लोक आणि यांचा हा खरा चेहरा आहे. कारण तुम्ही एखाद्या उद्योजकाला मारण्याचा कट रस्ता या देशातल्या ज्याच्या जीवावरती कित्येक गोरगरिबांची घरं चालतायत, त्या माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही आपल्या खाणेरड्या थराच्या राजकारणाला जाता. त्याच्यामुळे खरोखर मला असं वैयक्तिक वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे, जेव्हा मी या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला, मला असं वैयक्तिक वाटतं की अशा लोकांना राजकारणामध्ये धडा शिकवणं फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही असल्या खालच्या दर्जाचं राजकारण करू ना, तोपर्यंत आमचा महाराष्ट्र, आमचा देश राजकीय दृष्ट्या, राजकीय विकास करण्याच्या दृष्टीने कधीच पुढे जाऊ शकत नाही, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.